महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। दरम्यान सावंतवाडी एसटी डेपो परिसरात भले मोठे खड्डे पडून अत्यंत दयनीय अवस्थेचा झाली। याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाशांना होत असल्याने याकडे वारंवार आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून सुद्धा प्रशासन अथवा शालेय शिक्षण मंत्री दखल घेत नसल्याने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उबाटा सेनेच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यात आले। यावेळी शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊत, जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, चंद्रकांत कासार, बाळा गावडे, तालुका संघटक मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, मेघश्याम काजरेकर, पुरुषोत्तम राऊत, महिला तालुका संघटक सौ भारती कासार आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचा आज वाढदिवस आहे। या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यामध्ये अनेक उपक्रम, सामाजिक बांधिलकी जोपासत उपक्रम घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये सकाळी कलम वाटपाचा कार्यक्रम, म्हणजे सुपारीची कलम असतील, काजू कलम असतील, या तऱ्हेचे शेतकऱ्यांना कलम वाटून कार्यक्रम करण्यात आला। तर आता जिथे आपण बस स्थानकावर आहोत, ज्या ठिकाणी अनेक खड्डे पडलेले आहेत आणि अनेक दिवस झालेले आहेत, ज्या ठिकाणी खड्डे पडले असताना अनेक नागरिकांना त्याचा त्रास होत होता। म्हणजे ज्या ठिकाणी गाड्या जात होत्या, अनेक जणांना, वयोवृद्ध महिलांना असेल, इथल्या प्रवाशांना असेल, मोठा त्रास सहन करावा लागत होता। आणि अशा परिस्थितीमध्ये त्रास सहन करत असताना अनेक वेळा आंदोलनं इथे झाली, परंतु कोणालाही जाग आली नाही किंवा कोणालाही त्याची जाणीव झालेली नाही। त्याच्यामुळे आज नाविलाज असतो, आज साहेबांचा वाढदिवस म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून आज आम्ही इथे खड्डे बुजवायचा कार्यक्रम, हा बस स्थानकावरचा, सावंतवाडी बस स्थानकावरचा खड्डे बुजवायचा कार्यक्रम हा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे।